साधं पाणी वापरून भाज्या स्वच्छ होतात असं आपल्याला वाटते, पण इतक्याने त्या पूर्ण स्वच्छ होतातच असं नाही. त्यावर असलेले कीटकनाशक पूर्णपणे निघत नाहीत. हे केमिकल आपल्या शरीरात जाऊन हळूहळू नुकसान करू शकते. म्हणून आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने भाज्या सुरक्षितरित्या कशा साफ करायच्या ते सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची टिप सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी भाज्या सरळ पाण्याने एकदा धुवून घ्या, म्हणजे वरची माती आणि धूळ निघून जाईल. आता एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा मीठ टाका. त्या पाण्यात भाज्या 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा. यामुळे वरचं कीटकनाशक कमी होण्यास मदत होते. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने भाज्या नीट धुवून घ्या. बेकिंग सोडा घालून सुद्धा भाज्या स्वच्छ करू शकता. लक्षात ठेवा, खूप जास्त बेकिंग सोडा वापरण्याची गरज नाही. साधारण 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ते 1 चमचा बेकिंग सोडा पुरेसा असतो. या पाण्यात भाज्या 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. आता अजून एक उपाय म्हणजे व्हिनेगर. आपल्या घरातला साधा पांढरा व्हिनेगर वापरा. 1 लिटर पाण्यासाठी 2 चमचे व्हिनेगर घालून भाज्या 10 मिनिटं भिजत ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता व्हिडिओतील शेवटचा आणखीन एक घरगुती सोपा उपाय म्हणजे हळद. हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुण असतात, म्हणूनच भाज्या स्वच्छ करण्यासाठी हळदीचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आता इथे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. भाज्या नेहमी वाहत्या स्वच्छ पाण्याखाली नीट धुवून घ्या. पालेभाज्या असतील तर त्या 2 ते 3 वेळा पाण्यात हलवून धुवा, म्हणजे भाज्यांच्या मधली घाण पण निघून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या आधी कापून धुवू नका. आधी धुवा आणि मगच कापा. भाज्या खूप वेळ भिजत ठेवू नका, नाहीतर भाज्यांमधले पोषक घटक कमी होऊ शकतात. आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटाला आलो आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची टिप सांगणार आहे. ती महत्त्वाची टिप म्हणजे एकाच वेळी खूप सारे उपाय वापरण्यापेक्षा कोणतीही एकच पद्धत वापरली तरी पुरेसा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणताही उपाय केला तरी भाज्या शेवटी स्वच्छ पाण्याने नीट धुणं खूप गरजेचं आहे. शक्य असेल तर काकडी, गाजर यासारख्या भाज्या वरून सोलून वापरा. खरं तर पूर्णपणे केमिकल्स काढणं शक्य नसते, पण योग्य पद्धत वापरली तर त्याचं प्रमाण नक्कीच कमी करता येते आणि हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा सोप्या आणि योग्य पद्धतीने भाज्या स्वच्छ केल्या तर आपण अनावश्यक केमिकल्स टाळू शकतो आणि आपला दैनंदिन आहार अधिक सुरक्षित करू शकतो. बदल छोटा पण परिणाम मोठा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला सेव्ह करा, शेअर करा आणि तुमची भाजी धुण्याची पद्धत कमेंट करून नक्की सांगा. अशाच युजफुल टिप्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच भेटूया असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा.